1980 साली एका व्यक्तीने एक प्रयोग करायचं ठरवलं. त्याने स्वतःला एका काचेच्या केबिनमध्ये बंद केलं. पण त्या केबिनमध्ये तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत होते साप. एक दोन नाही, तब्बल 72 विषारी साप. 72 सापांसोबत तो माणूस 72 तास म्हणजे सलग 3 दिवस त्या केबिनमध्ये राहिला. बाहेर हजारो लोकांची गर्दी, अनेक कॅमेरे सगळं काय रेकॉर्ड करत होते. हा जीवघेणा प्रयोग करणारी ती व्यक्ती कोण होती? त्यांनी हा प्रयोग का केला? त्यांना या प्रयोगातून नक्की काय साध्य करायचं होतं? आणि वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या या प्रयोगाचा पुण्यातल्या कात्रज स्नेक पार्कशी काय संबंध आहे सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती. नीलम कुमार खैरे यांचा प्रवास खूप साध्या परिस्थितीतून सुरू झाला. 1986 साली ते पुण्यातल्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होते. त्याआधी त्यांनी माथेरानमधल्या एका हॉलिडे होममध्ये मॅनेजर म्हणून काम केलं होतं. त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे साप जवळून पाहण्याची संधी मिळाली. सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांना जसा निसर्गाचा आनंद घ्यायचा होता, तसंच त्या परिसरात सापांचा सुद्धा मुक्त वावर होता. व्यवस्थापक म्हणून त्या सापांशी सामना करणं ही नीलम यांची जबाबदारी होती. म्हणूनच त्यांनी साप मारण्याऐवजी त्यांना पकडून सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये सुरक्षितपणे सोडायला सुरुवात केली. हा निर्णयच त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं वळण ठरला. 1980 साल पुण्यातल्या BJ मेडिकल कॉलेजच्या मैदानावर एक वेगळाच प्रयोग सुरू झाला. नीलम खैरे यांनी स्वतःला एका काचेच्या केबिनमध्ये बंद करून घेतलं आणि त्यांच्या भोवती ठेवण्यात आले तब्बल 72 विषारी साप. यात भारतीय नाग, रसेल वायपर, कॉमन क्रेट अशा अत्यंत घातक प्रजाती होत्या. या सापांच्या एका दंशाने सुद्धा जीव धोक्यात येऊ शकतो हे सगळ्यांना माहिती होतं, तरी खैरे शांत होते. कारण मुळात त्यांचा उद्देशच भीती दाखवणं नव्हता, तर भीती मोडून पाडणं होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमानुसार त्यांना दररोज थोड्या वेळासाठी बाहेर पडण्याची परवानगी होती सुद्धा, पण त्यांनी ती नाकारली. ते पूर्ण 72 तास सापांच्या संपर्कात राहिले. साप त्यांच्या अंगावरून सरकत होते, पायाला गुंडाळा मारत होते, पण त्यांनी पेशन्स, ऑब्झर्वेशन आणि कॉन्फिडन्स सोडला नाही. पण हा रेकॉर्ड काही अचानक सुचलेली आयडिया नव्हती. नीलम खैरे यांना लहानपणापासूनच सापांविषयी प्रचंड आकर्षण होतं. लोक जिथे साप पाहून पळायचे, तिथे नीलम थांबून निरीक्षण करायचे. त्यांनी हजारो साप पकडून त्यांना सुरक्षित अधिवासात सोडले. खैरे यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या जीवनभरात त्यांनी जवळजवळ 25,000 साप पकडलेत आणि 6,000 वेळा त्यांना साप चावल्याचा त्यांचा दावा आहे. तरी त्यांनी कधी सापांविषयी राग किंवा सूड भावना बाळगली नाही. त्यांच्यासाठी साप म्हणजे निसर्गातला एक महत्त्वाचा दुवा होता. उंदीर आणि इतर कीटकांची संख्या नियंत्रणात ठेवणं, पर्यावरणातली फूड चेन टिकवणं, यात सापांची भूमिका मोठी आहे हे लोकांना ते समजून सांगायचे. पण याची आयडिया त्यांना कुठून आली होती? तर 1979 साली परदेशात एका स्नेक एक्सपर्टने कमी सापांसोबत केलेल्या रेकॉर्डची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली. तेव्हा खैरे यांनी ठरवलं की भारतातून सुद्धा एक मोठा सायंटिफिक पद्धतीने केलेला रेकॉर्ड व्हायला हवा. त्यांनी फक्त धाडस दाखवलं नाही, तर मेडिकल मॉनिटरिंग, सापांची प्रकृती, केबिनची रचना, हवेशीर व्यवस्था अशा सगळ्या गोष्टींची काळजी घेतली. हा काही स्टंट नव्हता, तर एक वेल प्लॅन्ड सायंटिफिक एक्सपेरिमेंट होता. त्या 72 तासात हजारो लोकांनी प्रत्यक्ष पाहिलं की साप विनाकारण हल्ला करत नाहीत. ते घाबरले तरच आक्रमक होतात. म्हणूनच मनुष्याला सापांपासून प्रथमदर्शनी कोणताही धोका नाहीये. आणि याच विचारसरणीतून पुढे पुण्यात उभं राहिलं कात्रज सर्प उद्यान. 1990च्या दशकात सुरू झालेलं हे उद्यान आज पर्यटकांसाठी फक्त सापांचं आकर्षण म्हणून नाही, तर सर्प संवर्धन आणि जनजागृतीचं केंद्र आहे. 2004 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या मदतीने उद्यानाचे पहिले संचालक असलेले नीलम कुमार खैरे यांनी राजीव गांधी प्राणी संग्रहालय बनलेल्या जमिनीवर कात्रज सर्प उद्यानाची निर्मिती केली. इथे वेगवेगळ्या प्रजातींचे साप सुरक्षित वातावरणात ठेवले जातात. त्यांच्यावर संशोधन केलं जातं. विषारी सापांबद्दल योग्य ती माहिती दिली जाते. शाळा कॉलेजातले विद्यार्थी इथे येऊन सापांविषयी प्रत्यक्ष माहिती घेतात. साप म्हणजे अंधश्रद्धा, भीती किंवा धोका नाही, तर पर्यावरणातील संतुलन राखणारा एक महत्त्वाचा घटक आहे, हे इथे शिकवलं जातं. खैरे यांच्या पराक्रमामुळे लोकांमध्ये एक संदेश गेला की सापांना नुसतं घाबरण्यापेक्षा त्यांना समजून घ्या. कात्रज साप उद्यानाने तोच संदेश संस्थात्मक पातळीवर पुढे नेला. आजही महाराष्ट्रात सर्पमित्रांची चळवळ सक्रिय आहे. गावोगावी साप दिसला की त्याला मारण्याऐवजी पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्याची पद्धत वाढते. यामागे खैरे यांचं योगदान मोठं आहे. ही कथा फक्त 72 तासांच्या प्रयोगाची नाहीये, तर ही कथा आहे एका माणसाच्या धैर्याची, वैज्ञानिक दृष्टिकोनाची आणि समाजाला दिलेल्या एका महत्त्वाच्या संदेशाची. एका काचेच्या केबिनमध्ये सुरू झालेला तो प्रयोग आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. कारण तो प्रयोग भीती दाखवण्यासाठी नव्हताच, तर भीती घालवण्यासाठी होता. कशी वाटली तुम्हाला ही आगळी वेगळी स्टोरी? कमेंट्समध्ये नक्की सांगा. कात्रजच्या स्नेक पार्कमध्ये तुम्ही कोणकोणत्या जातीचे साप पाहिले आहेत हे देखील सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा लगावबत्ती.